इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरठी येथून 5 पिस्तुले आणि 11 काडतूस खरेदी करून निघालेल्या जालना जिल्ह्यातील 2 संशयितांना सांगवी पोलिसांनी 11 मे रोजी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे। त्यांच्याकडून 3,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्ह्याची माहिती देताना सांगितले की मध्य प्रदेशातील अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरठी येथून गावठी पिस्तूल घेऊन संशयित महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली आहे। त्यांच्या आदेशावरून खामखेडा फाट्याजवळ सांगवी पोलिसांच्या पथकानं सापळा रचला। काही वेळानं दुचाकी MH20 FE 5363 वर येणाऱ्या दोघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, मात्र संशयितांनी दुचाकीचा वेग वाढवून शिरपूरच्या दिशेनं पलायन केले। खामखेडा गावाजवळ रस्त्याच्या बाजूला दुचाकी सोडून देत संशयित बाजरीच्या शेतात शिरले। पोलिसांनी शेतात शोध घेऊन दोघांना अटक केली आहे। त्यांची झडती घेतली असता 1.5 लाख रुपये किमतीचे 5 गावठी कट्टे, 22,000 रुपयाच्या किमतीची 9 mm ची 11 जिवंत काडतुसे आणि 1,30,000 रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी असा एकूण 3,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संशयितांमध्ये बाबासाहेब रामभाऊ मिसाळ वय 28 राहणार जानेफळ तालुका भोकरदन जिल्हा जालना, छत्रपती संभाजीनगर परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ वय 26 राहणार देवळी गव्हाण तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांचा समावेश आहे। त्यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, DYSP भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, बाळासाहेब वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक रफिक मुल्ला, हवालदार संदीप ठाकरे, भूषण पाटील, संजय भोई, स्वप्नील बांगर, योगेश मोरे, कृष्णा पवार, अल्ताफ मिर्झा, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली आहे। इथले सिनियर PI श्रीराम पवार आणि भूषण पाटील यांना अशी बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमध्ये जे उमरठी गाव आहे त्या उमरठी गावामधून 2 इसम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता बाबासाहेब रामभाऊ मिसाळ हा वय 48 संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा जालना येथे राहणारा आरोपी आहे। या दोघांनाही ताब्यात घेतले असता आपल्याला एकूण 5 गावठी कट्टे, त्याचप्रमाणे 9 mm असे 11 जिवंत काडतूस असे आपल्याला मिळालेले आहे आणि एकूण 3 लाखाच्या वर मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। 325 आर्म्स ॲक्टच्या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे। धन्यवाद। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक सोलापुर।